मी रेणुका बुलेटिनमध्ये तुमचं स्वागत आणि बुलेटिनच्या सुरुवातीला आपण बघणार आहोत आत्ताच्या क्षणाच्या 3 महत्त्वाच्या बातम्या आणि त्या बातम्या आहेत विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्या विरोधात गुन्हा दाखल झालाय। ही बातमी देखील आपण सविस्तर बघणार आहोत कारण मजूर नसतानाही याच प्रवर्गातून मुंबई बँकेच्या संचालक पदाची निवडणूक लढवून सुमारे 20 वर्ष सरकारशी फसवणूक केल्याचा आरोप दरेकर यांच्यावर ठेवण्यात आलाय। दुसरी काही वेळापूर्वीची एक महत्त्वाची बातमी आणि ती बातमी आहे राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांना दिलासा द्यायला हायकोर्टानं आज नकार दिला। ईडीच्या कारवाई विरोधात केलेली मलिक यांची याचिका आता हायकोर्टानं फेटाळून लावली। काही वेळापूर्वी अटक बेकायदेशीर असल्याचा मलिक यांचा दावा चुकीचा असल्याचं हायकोर्टानं म्हटलंय। आणि आणखीन एक महत्त्वाची बातमी ती म्हणजे हिजाब प्रकरणावर आज कर्नाटकच्या हायकोर्टानं म्हणजेच उच्च न्यायालयाच्या खंडपीठानं निकाल दिला। हिजाब घालणं ही अत्यावश्यक धार्मिक प्रथा नाही, हिजाब हा इस्लामचा अविभाज्य भाग नाही असं कर्नाटक उच्च न्यायालयानं हा निकाल देताना म्हटलेलं आहे। आणि या सगळ्या बातम्या आता आपण सविस्तर बघणार आहोत। ज्यांनी आपण सुरुवात करतोय ती बातमी आहे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला। मजूर नसतानाही याच प्रवर्गातून मुंबई बँकेच्या संचालक पदाची निवडणूक लढवून सुमारे 20 वर्ष सरकारशी फसवणूक केल्याचा आरोप दरेकर यांच्यावर आहे। मुंबईतील माता रमाबाई आंबेडकर पोलीस स्टेशनमध्ये प्रवीण दरेकर यांच्या विरोधात फसवणुकीच्या गुन्ह्याची नोंद झाली आहे। आम आदमी पक्षाचे नेते धनंजय शिंदे यांच्या तक्रारीनंतर हा गुन्हा नोंदवण्यात आलेला आहे। त्यामुळे हा फसवणुकीचा गुन्हा त्यांच्यावर दाखल झालाय। काल देवेंद्र फडणवीस म्हणालेच होते की प्रवीण दरेकर यांना अडकवलं जाणार आहे आणि आज ते खरं होताना दिसते। आज सकाळी जेव्हा ही बातमी तुमच्यापर्यंत पोहोचली त्यावेळेला तुम्हाला धक्का बसला का? नाही, धक्का नाही, अपेक्षितच होतं। कारण त्यांच्या अजेंडावरचाच कार्यक्रम हा त्या ठिकाणी होता आणि मुंबईच्या पोलीस कमिशनरना नियुक्ती देत असताना हे टास्कच दिलं होतं, पहिल्या ह्या 4-5 लोकांवर कारवाई करा आणि मग असणाऱ्या एफआयआर जे हायकोर्टानं खारिज केले होते, जे सी समरी झाले होते ते रिओपन करून त्याच्यात काय मिळत नाही म्हणून धनंजय शिंदे आप एका पक्षाच्या कार्यकर्त्यांनी तक्रार केली। त्याला एका पत्रकारानं पुष्टी दिली, मुख्यमंत्र्यांशी समन्वय साधत पोलिसांवर दबाव आणला आणि त्या ठिकाणी गुन्हा दाखल केला। खरं म्हणजे काल आमच्या मुंबई बँकेच्या चेअरमन एमडीना बोलावलं होतं, त्यांना गुन्हा दाखल करण्यासाठी एक वरिष्ठ पोलीस अधिकारी दबाव आणत होता, परंतु त्यांनी सांगितलं की यामध्ये आमचं काय बँकेचं नुकसानच नाही आणि रजिस्ट्रेशन अथॉरिटी सहकार खातं आहे। तेव्हा म्हणाले की सहकार खातं काय तक्रार करत नाही, तुम्ही काय तक्रार करत नाही। तक्रार होत नसताना जबरदस्तीने तक्रार करण्याचं या ठिकाणी दबावाखाली या ठिकाणी झालं आणि गुन्हा नोंद झालाय। आमचा न्याय व्यवस्थेवर विश्वास आहे, याला नीटपणे त्या ठिकाणी तपशीलवार उत्तर दिलं जाईल। कायदेशीर प्रक्रियेला आम्ही सामोरं जाऊ, सहकार्य करू। प्रवीणजी, नेमका हा मजूर जो मतदारसंघ आहे किंवा संवर्ग आहे नेमकं काय असतं आणि याच्यामध्ये जो आरोप केला जातोय तुमच्यावर की तुम्ही मजूर नसताना सुद्धा या वर्गातून निवडणूक लढली, ती जिंकली सुद्धा आणि नंतर तुम्ही 2 मतदारसंघातून निवडून आल्यामुळे या मतदारसंघाचा तुम्ही राजीनामा दिला? नाही, मी त्या ठिकाणी म्हणून माझ्यावर आक्षेप घेतल्यानंतर मजूर सहकारी संस्थांच्या मतदारसंघातनं मी राजीनामा दिला आणि मजुराची व्याख्या त्या ठिकाणी जेव्हा नोंदणी होते त्यावेळेला आवश्यक ती कागदपत्र देऊन त्या ठिकाणी झालेली असते, जे राज्यामध्ये 20 ते 25 हजार मजूर सहकारी संस्था ज्या पद्धतीनं नोंदणी झाल्यात आणि त्याच्यामुळे ज्या वेळेला आक्षेप घेतला राजीनामा दिला। आता तो विषय संपल्यानंतर पुन्हा शिळ्याकडीला ऊत आणायचा अशा प्रकारचा जाणीवपूर्वक प्रयत्न महाविकास आघाडी सरकार करते। कारण ज्या पद्धतीनं आज त्यांच्या नेत्यांवर मंत्र्यांवर कारवाई होते मग त्याला काउंटर करायचा प्रयत्न म्हणून भाजपमधल्या प्रमुख नेत्यांना कसं अडचणीत आणता येईल या प्रयत्नातनं ही गोष्ट झालेली। त्या सगळ्यांवर कारवाई करण्याची मागणी कराल तुम्ही? 100% जेव्हा एक बोट आमच्याकडे दाखवता तेव्हा बाकीची बोटं तुमच्याकडे आहेत। या राज्यामध्ये गुलाबराव देवकर असतील माजी मंत्री, जळगाव लेबर फेडरेशनचे अध्यक्ष राहिले, तर राज्य लेबर फेडरेशनचे अध्यक्ष झालेत, जिल्हा बँकेत डायरेक्टर त्या ठिकाणी झालेले, चेअरमन झालेत। अगदी शंकरराव काळे असतील, विलासराव देशमुख असतील, शेळगावचे साहेबराव पाटील आमदार असतील, साहेबराव पाटील डोणगावकर असतील, केंद्रीय मंत्री दस्तूरखुद्द अनंत गीते हे पाचपोली मजूरमधना मुंबई जिल्हा बँकेवर निवडून आले, फेडरेशनवर डायरेक्टर होते, आमदार दिलीप लांडे आहेत। अशी मी कितीतरी शेकडो उदाहरणं सांगेन की जे या मजुरांना प्रतिनिधित्व करतात, परंतु केवळ राजकीय सूड भावनेनं
सरकारनं ही कारवाई त्या ठिकाणी केलेली आहे. आम्ही रितसर त्याचं उत्तर देऊ. तर हे होते प्रवीण दरेकर, ज्यांनी स्पष्ट केलेलं आहे की ही कारवाई सूडबुद्धीनं करण्यात आली आहे. आमच्याकडे आता न्यायालयात जाण्याखेरीज पर्याय नाही, त्यामुळे आम्ही पुढची कारवाई ही न्यायालयात करू. व्हिडिओ जर्नलिस्ट रमेश भटसह प्रणाली कापसे, न्यूज 18 लोकमत, मुंबई. तर प्रवीण